पुन्हा एकदा सगळ्यांचं जय वागेश्वर क्रिकेट संघ 40+ आयोजित जय वागेश्वर 40+ चषक 2024 एक दिवसीय स्पर्धा 10 संघांचा समावेश पहिली फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं की आपण ड्रॉ केला, एक सामना जिंकला होता। पहिल्या मॅचमध्ये काटे, आगासन, कोपर, गोळवली आणि पडले या 5 संघांनी सामना जिंकला। त्यामध्ये ड्रॉ करण्यात आला आणि आदर्श 11 पडले संघाला इथे बाय मिळालेली आहे पुढच्या फेरीमध्ये थेट। आणि आता मात्र मैदानात आपण बघतात काटेई आणि आगासन ब मध्ये मॅच सुरू होते। काटेईने टॉस जिंकलेला आहे, प्रथम ते फिल्डिंग करतायत। 4 ओव्हरची मॅच आणि आगासन ब संघाची ओपनिंग पेअर मैदानात जात असताना आपण बघतायत विश्वनाथ आणि संजय। तर 12th मॅन जर असेल आपले तर पाठवून द्या। बघा काही नावं माहिती आहेत, काही नावं कधी कधी लक्षात येत नाही, त्यामुळे जर 12th मॅन असतील किंवा कोणी समर्थक असेल तुमच्या गावातील तर तो पाठवून द्या। तो ओपनिंग पेअर मैदानात जात असताना आपण बघतायत पहिल्या मॅचमध्ये काटेचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला, त्यांनी फडकेपाडाला पराभूत केला। दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं आगासन बने निळजेला पराभूत केला। तिसऱ्या मॅचमध्ये कोपरला आपण इन ॲक्शनमध्ये बघितलं, गोळवलीला बघितलं, गोळवलीने ती मॅच जिंकली। 70 धावा चेस केल्या, हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं आहे गोळवलीचं। आणि आता बॉलिंग मार्कवर आपण बघतायत केशव चौधरी बॉलिंग मार्कवर। पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने, पॉवर प्ले सुरू आहे, याचाच फायदा होईल बॅटरला। आणि या पहिला चेंडू फुल टॉस ऑफ स्टंपवरती 4 धावा येत आहेत आणि 4 धावेने अकाउंट ओपन होते मैदानावरती आगासन ब संघाचं। बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये हा फुल टॉस होता ऑफ स्टंपवरती आणि ड्राईव्ह केलं गॅपमध्ये, जास्त ताकद नव्हती, फक्त दिशा दिली आहे। 4 ओव्हरची मॅच आहे। विश्वनाथ आणि संजय हे 2 ओपनर मैदानावरती खेळताना दिसत आहेत। पायातला चेंडू मिडॉनला बाई आहे तिथे, पण चेंडूने अचानक समोर उसळी घेतली, थोडंसं जजमेंट बाईंचं चुकलं, पण 2 धावा दरम्यान येतात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफल कळते आपण बघतायत 6 धावा। केशव चौधरी अर्थातच केशव महाराज म्हणून देखील ही त्यांची ओळख आहे। सर राऊंड द विकेट येत आहे, हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहेत राजेश, चेंडू अडवलाय पण 2 धावा नाही रोखू शकत आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाले ती म्हणजे 8 धावा। 4 ओव्हरची मॅच आहे, थोडीशी सुरुवात आपण बघतायत चांगली होते, दोघींनी ओपनर्स चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करतायत आणि चेंडू बॅटवर जेव्हा येतो व्यवस्थित तेव्हा कॉन्फिडन्स बॅटरचा तिथे वाढतो। आणि आपण बघितलं पहिले 3 चेंडू चांगल्या पद्धतीने फेस केलेत। फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक गेले त्या ठिकाणी अरविंद, पण 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात। आणि या ओव्हरमध्ये तिसऱ्यांदा आपण बघतायत दुहेरी धाव सलग 3 वेळा 2 धावा धावून काढलेल्या आहेत। बॅटर आपण बघतायत विश्वनाथ, धावा धाव फलकावरती दुहेरी अंकात 10 आपण बघतोय। या षटकातील 2 चेंडू शेष आहेत। चांगली बॅटिंग मैदानावरती, टॉस जरूर गमावला आहे पण एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न करतील, कारण दोघांनी एक सामना जिंकलेला आहे। दोघांचे आत्मविश्वास नक्कीच त्या विजयाने वाढला असेल, पण अजूनही पुढे सरकायचं असेल तर इथून मॅच जिंकावी लागेल। टॉप एज अमित आहे तिथे, यावेळेस मात्र अमित गायकर झेल टिपत आहेत। काटा इकडे एक फिल्डर शॉट आहे, त्याच कारणासह एक गोळवलीचा फिल्डर आपण बघतायत अमितला त्या ठिकाणी घेतलं आहे आणि अमितनेही प्रामाणिकपणे झेल्स पकडलेलं आहे आणि हा प्रामाणिकपणा नेहमीच प्रत्येकाने करायला हवा। बऱ्याचदा जेल वगैरे सुटला की मग प्रश्नचिन्ह निर्माण होतो। खरं तर हे खेळाडू जेव्हा संघ अडचणीत असतो किंवा खेळाडू नसतात तेव्हा ते फिल्डिंगला येतात, हीच फार मोठी गोष्ट असते। तर न्यू बॅटर मैदानावरती कैलास एंटर होत आहेत। पहिलं यश केशव चौधरी यांच्या खात्यामध्ये, विश्वनाथ बाद झाल्यात, खूप चांगली बॅटिंग करत होते, 10 वरती बाद झालेले आहेत आणि 4-5 चेंडू त्यांनीच फेस केले।
सुरुवात चौकारने केली होती, पण एक टॉप एज लागला, टायमिंग नाही झाला, चेंडू वर गेला आणि यष्ट्यांच्या मागे बदली खेळाडू आपण बघतायत अमित यांनी हा झेल टिपलाय. कैलास बॅटिंगसाठी मैदानावरती यावेळेस दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्राईकला असतील. 4 ओव्हरची मॅच आपण बघतायत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. ही स्पर्धा सुरू आहे. 40+ क्रिकेटचा थरार. एकूण 10 संघांना प्रवेश दिला गेला होता, त्यातील 5 संघ उरले. तिथे आणखीन एक झेल, कैलासलाही जावं लागेल डगआउटमध्ये. काय कमबॅक आहे केशव चौधरी यांचा. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाल्यात. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण इनफिल्डच्या वरून चेंडू पाठवता आला नाही. मागे जरूर गेले होते, पण बॅटची एज लागली आणि बॅकवर्ड पॉईंटला झेल टिपला गेला आहे. अशा प्रकारे 10 धावसंख्या असताना धावफलकावरती 2 विकेट गमावले आहेत अगासन ब टीमने. 3 बॅटर शक्ती येत आहेत. मागच्या मॅचमध्ये शक्तीने इम्प्रेस केलं होतं, मात्र बघूया इथून शक्ती कशी बॅटिंग करणार, कारण 2 विकेट गमावले आहेत अवघ्या 10 धावसंख्येवरती. आणि बॉलिंगसाठी त्या ठिकाणी आपण बघतायत सुनील चौधरी. आधी केशव चौधरी यांना बघितलं आपण, आता सुनील चौधरी काहीतरी चर्चा करतायत. मनोज पाटील त्या ठिकाणी सांगतायत कशी गोलंदाजी करायची आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला आणखीन विकेट्स प्राप्त करता येतील. पॉवर प्ले संपलेले आहेत, त्यामुळे फिल्डिंगची व्यूहरचना आता तुम्हाला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीपमध्ये बघायला मिळतील. ऑफ साईडला आपण बघतायत डीप कवर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफला आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये एक मिड विकेट आहे आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध राजेश पाटीलला तुम्ही बघतायत. गोलंदाज सुनील चौधरी सामना करते यावेळेस बॅटर संजय. फुलटॉस उडवलाय यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, एकच जावेल. गुड फिल्डिंग. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला येतात प्रथमच शक्ती. काटे संघ सकाळी 9 वाजता या ठिकाणी हजर होता. मॅच आपली 10ला सुरू झाली. मी आधीच म्हटलं की भाई मॅच जेव्हा पहिली असते तेव्हा भाईंना मात्र इथे थांबवत नाही आणि भाईंची पावलं आपोआप मैदानाकडे येताना आपण बघतायत. या दरम्यान खराब फिल्डिंग झालेली आहे आणि खराब फिल्डिंगमुळे येत आहेत 4 धावा. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. चेंडू ऑन साईडला खेळले होते आणि अगदी 2 पायाच्या मधून गेलाय. आणि अशा परिस्थितीत चेंडूला बॉडी देणं गरजेचं आहे, शरीराने थांबवणं गरजेचं आहे. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आउटफील्ड प्रचंड फास्ट, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. शक्ती मात्र शक्ती प्रदर्शन करत असताना मैदानावरती काय बॅटिंग करतात. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ झालेला आहे आणि पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्या सुनील चौधरी यांच्या आणि खूप चांगली बॅटिंग मैदानावरती शक्ती करत असताना. एक चौकार आपण मिड विकेटला बघितला, तिथे मिसफील्ड झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की शफल होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. एज तिथे झेल टिपला अमितने. दुसरा झेल या इनिंग मधला. फलंदाज शक्तीला जावं लागेल डगआउटमध्ये आणि चांगलं कमबॅक मैदानावरती सुनील चौधरी यांचा. ज्या पद्धतीने शक्ती बॅटिंग करत होते, आक्रमणाला सुरुवात केली होती आणि आपण बघतायत फलंदाज बाद झालाय शक्ती. न्यू बॅटर मैदानात येत आहेत नितीन.
स्ट्रायकिंग इनला 3 विकेट 19 वरती. असं टॅप करतायत कव्हरच्या दिशेने अर्जुन बाई जाऊन चेंडू अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येईल. आणि बाई आता इतक्या वेगाने धावतात म्हणजे बाईंचा पाय बरा झालेला आहे. आणि आता मागच्या काही महिन्यामध्ये आपण बघितलेलं प्रचंड बॅक पेनचा त्रास होत होता, मैदानावरती उतरणंही कठीण होतं, पण त्यातून ते सावरलेले आहेत. ती दुखापत बरी झालेली आहे आणि आता मात्र मैदानावरती चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत आहेत. बॅक टू द बॉलर, हा डॉट बॉल आहे आणि अप्रतिम गोलंदाजी आपण बघतायत मैदानावरती सुनील चौधरी यांची. चांगलं कमबॅक. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 9 होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक बघितला आपण. पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली, 1 विकेटही आला आहे. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरमध्ये 20, पहिल्या ओव्हरमध्ये 10, या ओव्हरमध्ये 10 धावांची गती 10.00. आणखीन 2 ओव्हर शिल्लक आहेत. इथून आगासन संघ बघूया कुठपर्यंत मजल मारतोय, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतोय. काटईने मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ केला, त्यांनी धावसंख्येचा पाठलाग केला फटकेबाळाच्या विरुद्ध. 54 धावांचा. अरविंद पाटील मॅन ऑफ द मॅच होते. राजेश पाटीलने 17 धावा केल्या होत्या आणि शिवाजी पाटील यांची इनिंग 17 धावांची होती. त्यामुळे टॉपचे 3ही बॅट्समन चांगले खेळले आहेत. त्यामुळे इथून आगासनला जास्तीत जास्त धावफलकावरती लावणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय. चेंडू गेला स्लिप पॉईंटला आणि या दरम्यान लेग बायज असावी, लेग बायज जिथं या ठिकाणी इशारा करतायत. आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती लाईव्ह टेलिकास्ट बॅटकट आहे. तर या ठिकाणी बॅटकट होती कारण कन्फर्म केलं, बॅटरने सांगितलं की बॅटची एज होती. ओ सुंदर चेंडू, पण ड्राईव्ह केला सरळ, धन 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 करत चेंडू निघालाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. येतो चौकार आणि चौकार आणि धावसंख्येला मिळतो आकार. धावफलकावरती अरविंदचा चेंडू ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. ओव्हर पिच अगदी खोलवर होता, पण चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केले. न्यू बॅटर मैदानावरती रंगनाद येत आहेत. आणि बघा या दरम्यान 4 विकेट गमावलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 25 धावा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 होत्या, या ओव्हरमध्ये 5 आल्यात. अरविंद मागच्या मॅचमध्ये हिरो होते, 8 धावा दिल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केला होता. इकॉनॉमिकल होते मागच्या मॅचमध्ये आणि तोच प्रयत्न इथे असेल, पण चौकारानंतर प्रत्युत्तर दिले विकेटने. हो सुंदर चेंडू गुडलेतवरनं आत आणलाय, ब्युटिफुल अप्रतिम चेंडू आपण बघतायत. पडल्यानंतर वेगही मिळाला होता बॉलला आणि तो आत आलाय बॉल. सुंदर चेंडू होता. पुन्हा एकदा अरविंद, हा फुल टॉस कव्हरच्या दिशेने, खूप मोठी गॅप, आउटफील्ड फास्ट, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार आणि चौकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. 29 धावा धावफलकावरती. एकूण विकेट 4 गमावल्यात आगासन बी या टीमने. 40+ मध्येही तुम्हाला आता एकाच गावात 2-2 संघ बघायला मिळतात. वाडेकरमध्ये 2 संघ आहेत, निळजेमध्ये 2 संघ आहेत आणि कुठेतरी 40+ मधले खेळाडू आता पुन्हा सगळेजण खेळण्यासाठी तयार होत आहेत आणि त्यामुळे एका संघात जागा मिळत नसल्या कारणाने दुसऱ्या संघाची निर्मिती होत असते. प्रत्येक वेळी काय मतभेद हाच एक कारण नसतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 30 धावा झाल्यात
आणि हे षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10, म्हणजे एक 10चाच पाडा आपण बघितला तर या ठिकाणी सुरू आहे. 10-1 10, 10-2 20 आणि 10-3 30. आपण बघू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट होते आणि त्यानंतर आपण बघितलं हे पिलर एकदम एकसारखे दिसतात कारण 10-10 धावा तिन्ही ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि तिथे एक एक विकेट आहे दुसऱ्या 2 ओव्हरमध्ये. आपण बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या. नितीन पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा जरूर करू. खूप बोलके आहेत, भरपूर वेळा आम्ही त्यांची चर्चा केलेली आहे. मला आठवतं 1995ला आमची खूप चांगली चर्चा रंगली होती. तेव्हा ते खूप नवीन खेळाडू होते. हा चेंडू यावेळेसा तिथल्या तिथेच रेंगाळतोय. बॅटची एज लागली होती. डॉट बॉल. मनोज पाटील बॉलिंग मार्कवर आणि चांगली गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हरमध्ये झालेली आहे. 10ची धावगती एक फार मोठी नसते पण आपण एक आव्हानात्मक धावसंख्या नक्की म्हणू शकतो. आणखीन एक डॉट बॉल. इथे सरेंडर केलं आहे का, बाद केलं आहे का, नाही केलं आहे आणि कदाचित तो वेळ वाचवायचा असावा बहुतेक. सलग 2 चेंडू डॉट येत आहे. धावसंख्या तिथल्या तिथे स्थिरावलेली. स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत रंगनाथ आहेत. एज आणि तिथे गेला चेंडू मागे. वेल स्टॉप. गुड फिल्डिंग. एकच धाव इथे. धावसंख्या 31. इनर एज होती. आपण बघितलं जरा जास्त गती देत नाही मनोज पण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो प्रत्येक मॅचमध्ये. हा चेंडू वाईडिश लॉंगॉनला. इथे चेंडू अडवला आहे. गुड फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण होतील का आणि झालेले आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. 4 बॉलमध्ये केवळ आपण बघितलं तर धावा 3 आलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हा चेंडू देखील मागे गेला तिथे. ओहो गोटी नेम डायरेक्ट हिट आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट क्रमांक 5 आपण बघतोय धावफलकावरती. 33वरती 5 विकेट गमावलेले आहेत. आगासन बी टीमने. ॲक्शन रिप्लेमध्ये बघताय आपण काय घडलं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क आय थिंक तिथे झाला नव्हता पण चांगलं करेक्शन. आधी झेल नाही बॉल तिथे कलेक्ट करता आला नाही पण सेकंड अटेम्पमध्ये लगेचच पकडला. डायरेक्ट हिट केलं आहे. या ओव्हरचा अंतिम बॉल असेल. 33वरती धावफलक स्थिरावलेला. ती 10ची गती आहे ती देखील आता पूर्णपणे खाली आलेली आहे आणि जर इथून या बॉलवरती एक मोठा हिट आला, षटकार आला तर 39 होतील, चौकार आला तर 37 होतील. पण बघूया काय घडतं आहे. यावेळेस चेंडू शॉर्टलेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करत आहेत आणि या 2 धावेने डाव या ठिकाणी पहिला संपलेला आहे. धावफलकावरती आहेत 35 आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. धावांची गती आपण बघितली 8.75 आणि आता मात्र इथून रिक्वायर्ड रेट तुम्ही बघतायत 9.00. तर हे बॅटिंग कार्ड तुम्ही बघतायत. मैदानावरती बॅटिंग केली आगासनने. त्यांनी केलेल्या 39 धावा. विश्वनाथने 10 धावांचं योगदान दिलं. संजयने 5 धावांचं. कैलास 0वरती बाद झाले आणि शक्तीने 8 धावा केल्या 3 बॉलमध्ये. नितीन 4 धावा केल्या. त्याचबरोबर रंगनाथ 6वरती रनआउट झाले आणि विनोद 2वरती नाबाद राहिले. चांगली खतर गोलंदाजी म्हणू शकतो आपण आणि आता 36 धावा करायच्या आहेत काटईला. बॉलिंगमध्ये आपण बघितलं केशव महाराजांनी 1 ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 10. त्यामध्ये 2 विकेट होते, 2 डॉट होते. इकॉनॉमिकल रेट 10चा. सुनील यांनी 1 ओव्हर हाताळली, 10 रन दिले, 1 विकेट आणि 2 डॉट बॉल आणि सेम आपण बघता फक्त विकेट एक कमी आला तिथे. त्यानंतर अरविंद याच्या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या आहेत, 1 विकेट आहे, 2 डॉट बॉल आहे. प्रत्येकाने 2-2 डॉट बॉल फेकलेले आहेत
आणि दोघांचा तिघांचा इकॉनॉमिकल रेट सारखा आहे, पण सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल रेट आपण बघितलं तर मनोज पाटीलचा राहिला. 1 ओव्हरमध्ये 5 रन्स दिलेत. विकेट जरूर नाही आहे, पण 3 डॉट बॉल आहेत आणि त्यात उर्वरित 3 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. आणि अशा प्रकारे आपण बघताय ते बॉलिंग कार्ड काटायचं. त्याचबरोबर त्या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान प्रथम द्वितीय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराच्या ज्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत आदरणीय गुरुनाथ शेठ चाऊ मात्रे समाजसेवक देसाईगाव याचकडून प्राप्त झाल्यात. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर कैलासवासी कुमार रिची सुखदेव मात्रे यांच्या स्मरणार्थ श्री सुखदेव नाना मात्रे याचकडून चषक आणि त्याचबरोबर श्री अर्जुनभाई पाटील आमचे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष 40+ आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्याकडनंही विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेले आहे. त्याचबरोबर श्री उमेश अनंत पाटील देसाईगाव याचकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे आणि घेऊन चालतो आहे द्वितीय सत्रामध्ये इथे 24 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 36 धावा आणि धावांची आवश्यक गती आहे 9.00. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते ऐकणार आहोत आपण. एक असा आवाज जो गेले कित्येक वर्ष आपण ऐकलेला आहे कॉमेंट्रीच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ घारिवली पंडित पाटील यांचा भारदस्त आवाज द्वितीय सत्रामध्ये. पडले संघाच्या संघनायकाला विनंती असेल की एक खेळाडू आम्हाला मैदानावरती जर आपण पाठवा कारण एक खेळाडू आगासनकडे कमी आहे. जसं काटेकडे एक खेळाडू कमी होता तसा आगासनकडे कमी आहे. एक खेळाडू पाठवून द्या मैदानामध्ये ही आयोजकांची आपल्याला विनंती आहे. धन्यवाद विनोद पाटील. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना काटे संघाच्या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 35 धावांवर रोखून ठेवला आगासन बस संघाला. 36चं लक्ष घेऊन सलामीची जोडी उतरली मैदानात ती राजेश पाटील आणि अरविंद पाटील. गोलंदाज सज्ज होत आहेत कैलास. पहिल्या सामन्याचा हिरो गोलंदाजी करतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार कैलास. सलामीची जोडी आपण पाहतो राजेश पाटील आणि अरविंद पाटील. 24 चेंडूंमध्ये 36ची गरज असेल. 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि इथून मात्र लक्ष ठेवलं आहे तर 36चं 24 चेंडू आणि 36चं लक्ष असेल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज तयार कैलास. स्ट्राईक एंडला राजेश पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अरविंद पाटील. गोलंदाज कैलास तयार. राईट नंबर उर्द विकेट. पहिला चेंडू बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये कैलासनं जर चांगली गोलंदाजी केली दबाव वाढवला काही चेंडू निर्धाव टाकले गडी बाद केले तर 36 धावांचा संरक्षण करू शकतो आगासन ब संघ. मात्र इथं पहिल्या सत्रामध्ये काटे संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 35वर रोखलं आणि 36चं लक्ष घेऊन इथं 2 फलंदाज मैदानात उतरले ते राजेश पाटील अरविंद पाटील. गोलंदाज तयार कैलास. राईट नंबर उर्द विकेट. बॅकफुटला गेले. जागा बनवली. ऑफ साईडला खेळतात. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. पहिला चेंडू गेला निर्धाव. त्या पुढच्या चेंडूवर आलाय तो राजेश पाटीलच्या बॅटमधनं दमदार चौकार. 4 धावा. रेग्युलर संघामधनं सुद्धा चांगली फलंदाजी राहिली राजेश पाटील यांची आपण पाहिलं. भरपूर वर्ष काटे संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि आज 40+ माध्यमातून काटे संघासाठी चांगली फलंदाजी सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. बिनबाद 4.
पहिला चेंडू निर्धाव जरूर गेला, त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार ठोकलाय. बिनबाद 4 धावा आपण पाहतोय. 24 चेंडूंमध्ये 36चं लक्ष ठेवलंय. ते आगासन ब संघानं त्या लक्षाचा पाठलाग चांगल्या रीतीने केलाय. तो पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. बिनबाद 4. कैलास पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. पहिला चेंडू निर्धाव, त्या पुढच्या 2 चेंडूंवर 2 चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 8. पॉवर प्लेचा योग्य वापर करतात. पहिल्या 1 चेंडूवर आपण पाहिला डॉट चेंडू गेला. पहिला चेंडू पुढच्या चेंडूवर चौकार, त्या पुढच्या चेंडूवर चौकार. बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा जागा बनवली. क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. लागोपाठच्या 3 चेंडूंवर सलग 3 चौकार ठोकलेत आणि बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला, त्या पुढच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकलेत आणि बिनबाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. तर चला, गोलवली संघ आणि कोपर संघ टॉससाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पुढचा सामना आपण पाहणार आहोत तो गोलवली विपक्ष कोपर. जबरदस्त सुरुवात आपण पाहतो राजेश पाटीलच्या माध्यमातून. बिनबाद 12. कैलास पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. दूरचं अंतर कापतोय, मात्र येतोय तो इथं. सलग 4 चेंडूंवर 4 चौकार ठोकलेत फलंदाज राजेशनं. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. बिनबाद 16. चांगली सुरुवात झाली आहे, दमदार सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव गेला, त्या पुढच्या चेंडूवर आपण पाहिलं सलग 4 चेंडूंवर 4 चौकार ठोकलेत. आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाज राजेश पाटीलनं. सामना पूर्णपणे खुला करून ठेवलाय. अजून 20 धावांची गरज असेल. धावसंख्या आपण पाहतो 16. बॅकफुटला गेले, इथं फंबल झाले. क्षेत्ररक्षक कदाचित दुसरीचाही प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. प्रयत्न केला जातो, कॉलिंग व्यवस्थित केली जाते, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. तर आदरणीय सुखदेव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तो गोलवली विपक्ष कोपर. लिजन क्रिकेटपटू सुखदेव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथं टॉस केला जातो. तो गोलवली विपक्ष कोपर. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होतं कैलास. धावा खर्च केला तब्बल 18 आणि 24 चेंडूंमध्ये 36ची गरज असताना मात्र बिनबाद 18 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. गोलवली संघाने टॉस जिंकला. चोवीस चेंडूंमध्ये 36ची गरज होती. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल बिनबाद 18. आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. सेकंडला अरविंद पाटील. विश्वनाथ येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. बघूया विश्वनाथ कशी गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्या. 18 धावा, 18 चेंडू, 18चं समीकरण. विश्वनाथ राईट अँड राऊंड द विकेट. खोलट टप्प्याचा चेंडू फटका पाचला. क्षेत्ररक्षक संजय मुंडे वेगानं आलेत. अतिशय सुरेख झेल, एका हाताने झेल टिपला. बघा सीमा रेषेवर होते संजय मुंडे, दूरचं अंतर कापलं आणि एका हाताने काय झेल घेतलाय. जबरदस्त झेल. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा संजय मुंडे यांनी अतिशय सुरेख झेल घेतला. 40+ क्रिकेट आपण पाहतोय आणि इतकं वय झाल्यानंतर सुद्धा इतकं दूरचं अंतर कापून त्याने एका हाताने सुरेख झेल टिपला. पहिला धक्का बसलाय तो काटाई संघाला. फलंदाज बाद झालेत. अरविंद पाटील बॅक टू डगआउट. बघा कशा पद्धतीने झेल टिपलाय. आमचे रोशन दाखवत आहेत. जबरदस्त झेल. फलंदाजानं फक्त दिशा दिली होती, फटका फसला होता आणि सुरेख झेल टिपला संजय मुंडे यांनी. जबरदस्त झेल एका हातानं. 18 धावांची भागीदारी आपण पहिल्या विकेटसाठी पाहिली ती राजेश पाटील आणि अरविंद पाटील दरम्यान. मात्र ही विकेटची गरज होती. आगासन बस संघाला ती विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज विश्वनाथनं आणि सीमा रेषेवर आपण पाहिलं तर बघा भाई येत आहेत फलंदाजीसाठी. आपल्या सर्वांचे लाडके 40+ संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील फलंदाजीसाठी आलेत. भाईंचा सराव भरपूर असतो.
तर भाईंसाठी बक्षीस आलंय. आयोजक हनुमान पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी हनुमान पाटील यांच्याकडनं भाईंसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 17 चेंडू 18ची गरज. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत, कदाचित दुसरीचा प्रयत्न करू शकतात, केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर भाईच्या माध्यमातून 2 धावाला धावसंख्या पोहोचते ती 20 वर. विश्वनाथ प्रयत्न करतात. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, पुढच्या चेंडूवर 2 धावाला धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. लोफुल टॉस ऑन साईडला खेळतात. संजय मुंडे येत आहेत. गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. सिंगल आली, धावसंख्या पोहोचली ती 21 वर. जर भाईंनी षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी हनुमान पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. भाईंसाठी हनुमान पाटील यांनी पारितोषिक लावलंय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवला. डॉट बॉलची समाप्ती होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फार उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू पडतो इथं नो मॅच मध्ये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 13 चेंडू 13ची गरज. 18 चेंडू मध्ये 18ची गरज होती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज अरविंद पाटील बाद झाले. सीमारेषेवर संजय मुंडे यांच्या माध्यमातून सुरेश झेल टिपला गेला. 13 चेंडू 13ची गरज. विश्वनाथ राईट अराउंड द विकेट. गुड बॉलिंग, यष्टीरक्षक बीट झालेत, मात्र इथं फलंदाज बाद झालेत. अगोदर दिसले नव्हतं व्यवस्थित फलंदाज, इथं त्रिफळाचीत झालेत. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या आपण पाहतो 23. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि धावांची गरज असेल 13. बघा विश्वनाथनं काय गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 18, मात्र विश्वनाथनं फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. आता मात्र 2 षटकं उरली आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 13 धावांची गरज असेल. तिसऱ्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. मात्र जर फलंदाजीचा विचार केला तर काटे संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असेल. मनोज पाटील आलेत. 40+ ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली ज्यांना म्हटलं जातं ते मनोज पाटील आलेत. एका बाजूला आपण पाहतोय 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे पुतणे मनोज पाटील. चार षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 36ची गरज होती काटे संघाला. पहिल्या षटकात 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिले विश्वनाथ, फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. सामना अजूनही जिवंत ठेवला गोलंदाज विश्वनाथने. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 13ची गरज असताना संघनायकानं विनोदचा वापर केलाय. बघूया तिसऱ्या षटकामध्ये विनोद कशी गोलंदाजी करतात. सामना अजूनही संपलेला नाहीये. चेंडूंपेक्षा 1 धाव वर आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 13ची गरज. विनोद सज्ज होतात. स्ट्राईक एंडला अर्जुनभाई पाटील. काटे संघानं सामना जिंकला तर आमचे गणेश यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅकफुटला गेले, अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. गुड फिल्डिंग, थोडेसे फंबल जरूर झालेत. सिंगल आली, धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 11 चेंडू 12ची गरज. प्रयत्न करतात आकाशन संघ. विनोद प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. आता मात्र 11 चेंडूने 12ची गरज. मनोज पाटील स्ट्राईक एंडला. एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. संत गतीने चेंडू हाताळला. गोलंदाज विनोदला माहिती आहे जर मनोज पाटीलच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर षटकार ठोकू शकतो हा फलंदाज. तितकी ताकद, तितकी क्षमता मनोज पाटीलच्या बॅटमध्ये त्यांनी कित्येक सामन्यामध्ये पाहिली आहे. डॉट बॉल. 10 चेंडू 12ची गरज. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. आता मात्र मोठा फटका बनवला. डॉट चेंडूला ताबडतोब उत्तर दिलं मनोज पाटीलने. षटकार 6 धावा. काटे संघानं सामना जिंकला तर गणेश साळुंके यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर पोहोचली आहे ती 30 वर. आता फक्त 6 धावांची गरज असेल.
नक्कीच आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात फलंदाज मनोज पाटील. मागचा चेंडू निर्धाव गेला, मात्र पुढच्या चेंडूवर फलंदाज मनोज पाटीलने ताबडतोब उत्तर दिलं गोलंदाज विनोदला. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. ऑन साइडला सामना फिनिश. लागोपाठच्या 2 चेंडूंवर मनोज पाटीलने ठोकले ते 2 षटकार. आणि इथं मात्र बघितलं तर नक्कीच आयोजकांचा वेळ वाचवला.